नमस्कार. आज 30 मार्च संत तुकाराम यांची बीज आहे. त्यानिमित्ताने संत तुकाराम यांच्या कवितेच्या संदर्भाने काही भाष्य मी आज करणार आहे. मित्रहो, वारकरी संप्रदाय, या वारकरी संप्रदायानं जे साहित्य मराठी साहित्यामध्ये निर्माण केलं ते अत्यंत महत्त्वाचं गणलं जातं. त्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या इमारतीचं कळस होण्याचं भाग्य संत श्रेष्ठ, संत शिरोमणी, संत तुकाराम, जगद्गुरू तुकाराम यांना प्राप्त झालेलं आहे. संत तुकाराम हे मराठी संत साहित्याला लाभलेलं मेनाहून महू आणि वज्रापेक्षा कठोर असं बहुआयामी नेतृत्व होतं. त्यांच्या अंतरंगात भावतरंग उमटतात, ते भक्तीच्या रंगात न्हाऊन निघतात आणि ते स्वतः अभंग होऊन जातात. त्यांचे अभंग विठ्ठल भक्तीच्या गंधाचे जतन करताना भक्तिरसात ओले चिंब होतात आणि महाराष्ट्राच्या सत्वशील आध्यात्मिक संस्कृतीमध्ये तुकोबारायांची अभंगवाणी मनपूत विहार करते आहे. म्हणूनच भालचंद्र नेमाडे म्हणतात की गेली 3.5 शतके मराठी भाषकांच्या धार्मिक आणि सामाजिक विचारावर तुकारामाचा विलक्षण जबर असा प्रभाव पडला आहे. दूर दूर पसरलेल्या खेड्यापाड्यातील घराघरात तुकारामाचा अभंग ऐकू येतो. इतका त्याला भक्तीचा लळा लावला आहे. तुकारामाचा प्रभाव सर्वव्यापी आहे. प्रत्येक पिढीने त्यांचे अभंग सद्गतीत होऊन वाचले. तुकारामानंतर मराठीतल्या बहुतेक श्रेष्ठ कवींनी तुकारामाचे ऋण मानले आहे आणि त्यांच्या भाषेचा आणि काव्यशैलीचा परिणाम न झालेला कवी मराठीत सापडणे कठीण आहे. अभंगरचना हे तुकोबारायाच्या जीवननिष्ठेचे अविभाज्य अंग होते. विठ्ठल भक्तीचे ते हुकमी साधन आहे, तर त्यांच्या आत्मविष्काराचे ते प्रभावी माध्यम आहे. विठ्ठलाशी बोलताना त्यांची कविता कधी रुजते, कधी रागावते, तर कधी लाडीबाळ हट्ट करताना दिसते. त्यांची कविता सज्जनाचा, साधूचा, वैष्णवांचा गौरव करते, तर दुर्जनांचा, ढोंगी साधूचा, दांभिकाचा ती धिक्कार करते. साधना करताना तुकोबारायाच्या मनाला आलेली निराशा, झालेला वैताग, मिळालेला उत्साह आणि झालेला साक्षात्कार ह्या विविध भाव अवस्थांचाही आलेख त्यांच्या कवितेतून रसरशीतपणे उमटलेला आहे. विठ्ठल भक्ती, नीतिधर्माचा प्रसार, अवगुणाचा आघात, सत्याचा आग्रह, आत्मविष्कार, अज्ञानात बुडालेल्या जनतेचा कळवळा आणि भगवंताची कृपा ह्या तुकोबारायाच्या कसदार काव्यामागील भक्कम प्रेरणा आहेत. ह्या प्रेरणांचा सविस्तर विचार जेव्हा आपण करतो तेव्हा त्यांची कविता सुशिक्षित आणि अशिक्षित, सामान्य आणि असामान्य या सर्वांनाच आवडते. ह्या अभंगवाणीने महाराष्ट्रवाणीला समृद्ध केलेला आहे. कोडियाचे गोरेपण तैसे अहंकारी मन, दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळं, अशा कितीतरी सुभाषित त्यांच्या कवितामध्ये विखुरलेली आपणास दिसतात. त्यांच्या कवितेमधील अनुभव विश्व हे समृद्ध आहे. तुकोबाची अभंगवाणी म्हणजे एका थोर विचारवंताची भावकविता आहे. तशीच ती उपदेशपर कविताही आहे. जीव, जगत आणि जगदीश्वर या तिघांचाही वेध घेणारी त्यांची कविता आहे. म्हणूनच
या कवितेतील अनुभव विश्व खूपच व्यापक आहे. कवितेतील सुभाषितमयता आणि समर्थ आत्मविश्वास यांच्यामुळे कवितेची आवाहन क्षमता अधिकच सधन झाली आहे. वाल कुलकर्णी, मराठी कविता जुनी आणि नवी, निर्मलकुमार फडकुले, संत कवी तुकाराम, शगो तुळपुले, 5 संत कवी, डॉक्टर अनिल गवळी, सर्वात्म भावी तुकाराम अशा अनेक समीक्षकांनी तुकारामाच्या कवितेचा विस्तृत आढावा घेतलेला आहे. मित्रहो, आज तुकाराम बीजाच्या निमित्ताने तुकारामाच्या कवितांचा, त्यांच्या कवितेच्या प्रेरणाचा, विशेषाचा, व्याप्तीचा आणि आवाहन क्षमतेचा विचार आपण करणार आहोत. तुकारामाच्या काव्याची प्रेरणा काय होती? तशी भक्ती चळवळीतून निर्माण झालेलं साहित्य हे भक्ती हीच प्रेरणा त्यांची आपल्याला दिसून येते. 1633 तुकारामांना बाबाजी चैतन्यांनी स्वप्नात गुरुपदेश दिला. गुरूंनी त्यांना रामकृष्ण हरी हा मंत्र दिला आणि तुकाराम धन्य झाले. थोड्याच दिवसात त्यांना कवित्व स्फूर्ती झाली. तेव्हापासून तो त्यांच्या निधनापर्यंत 16-17 वर्षे तुकाराम अखंडपणे अभंग रचना करीत राहिले आणि सामान्यपणे त्यांचे 4500 अभंग आज उपलब्ध आहेत. विठ्ठल, वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत हे विठ्ठल आहे, पांडुरंग आहे. घरी विद्येची परंपरा नाही, आपणही फार मोठे शास्त्राध्ययन केलेले नाही, पण आपल्या मुखातून तात्विक आणि काव्यात्म उद्गार कसे बाहेर पडतात याचे त्यांना नवल वाटे आणि विठ्ठलच आपल्या मुखातून बोलतो आहे अशी त्यांची श्रद्धा होती. आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची, ही त्यांची भूमिका होती. करीतो कवित्व म्हणाल हे कोणी, नव्हे वाणी नव्हे माझी वाणी पदरीची, माझे युक्तीचा नव्हे हा प्रकार, मज विश्वंभर बोलवितो. ही त्यांची आपल्या कवित्वाविषयीची नम्रतेची भूमिका होती. विठ्ठल हाच त्यांचा सर्वार्थाने गुरु व देव होता. त्याच्या कृपेनेच आपण बोलतो, हा त्यांचा कृतज्ञतापूर्ण भाव आपल्या लक्षात येतो. नामदेवांनी तुकारामांच्या स्वप्नात येऊन त्यांना कवित्व करण्याची प्रेरणा दिली आणि नामदेवाच्या सांगण्याप्रमाणे शतकोटी अभंग करण्याची जबाबदारी तुकारामावर आली. नामदेवे केले स्वप्न माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या, सांगितले काम करावे कवित्व, वाऊगे निमित्त बोलो नको. नामदेव आणि पांडुरंग यांचा आदेश झाला आणि तुकाराम अभंग रचना करू लागले. तुकारामांनीच दिलेली ही कबुली आहे. विठ्ठल हा त्यांच्या काव्याचा मूलस्रोत आहे. एका बाजूने कृतज्ञता तर दुसऱ्या बाजूने लीनता प्रगट करणारी ही भूमिका आहे. भक्ती, तुकारामाच्या अभंगसृष्टीची मुख्य प्रेरणा ही भक्ती आहे. तुकारामाने विष्णू आणि राम अशा दैवताचीही स्तुती गायलेली आहे. विठ्ठलाची भक्ती मात्र त्यांनी विपुलतेने केलेली आहे. विठ्ठलाविषयी प्रगाढ भक्तिभाव त्यांच्या मनामध्ये आहे. विठ्ठल हा त्यांचा परमेश्वर आहे, सखा आहे, पिता आहे, माता आहे. एवढेच नव्हे तर तो प्रियकर अगर वल्लभ आहे. इतक्या विविध रूपात तुकाराम विठ्ठलाला पाहतात, त्याचे गुणगान करतात. ते म्हणतात, देवा तू आमचा कृपाळ, भक्ती प्रतिपाळ दिनवत्सल, माय तू माऊली स्नेहाळ, भार सकळ चालविसी. देवा तू कृपाळू आहेस, दिनांना वात्सल्य देणारा आहेस, भक्ताचे पालन करणारा आहेस. तू माऊली आहेस, सकलांचा भार तू चालवितोस. त्यांच्या भक्तीमध्ये ओढ आहे, तीव्रता आहे. त्यांच्या देहाला आणि त्यातील ज्ञानेंद्रियांना विठ्ठलाचे आकर्षण आहे. विठ्ठलाचं रूप गोड आहे, नाम गोड आहे, त्याच्या पायाशी सर्व सुख आहे. तुकाराम आपल्या देहातील अवयवांना म्हणतात, घेई माझे घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. मना तेथे भाव घेई,
राहे विठोबाचे पायी, तुका मने जीवा नको सोडू या केशवा. वाणी विठ्ठल नामात रमावी, दृष्टी विठ्ठल दर्शनात बुडावी. कानांनी विठ्ठलाचं गुणगान ऐकावे आणि मनाने विठ्ठलाच्या पायी धाव घ्यावी. असे जीवाने केशवाला सोडू नये ही तुकारामाची इच्छा. या विठ्ठलाचे रूप कसे आहे तेही ते सांगतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर तेची रूप. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने, पाहीन श्रीमुख आवडीने. विठ्ठलाचे हे मनोहर, सुंदर आणि सुखदायी असे सगुण रूप आहे. गळ्यात तुळशीच्या माळा, कमरेला पितांबर, कानात कुंडले आणि गळ्यात कौस्तुभ रत्न असा हा सुखाचा पुतळा आहे. भक्त आणि देव यांच्यात भेद नसतो. इंधनाचा अग्नीशी संबंध आला तर ते अग्निमयच होते, पण भक्ताचा भाव शुद्ध हवा. प्रत्यक्ष नारायण भक्ताबरोबर कामे करतो. भक्ताचे मन परमेश्वराविषयी अनन्य झाले पाहिजे. नामस्मरण, नामकीर्तन, भजन, सत्संग अशा विविध साधनांनी भक्तिमार्ग लहान थोर, पापी चांडाळ यांनाही सुलभ झाला आहे. मोक्ष सुखापेक्षाही सगुण रूपाच्या भक्तीचे महत्त्व तुकोबांनी मानले आहे. भक्तियोगाने अहंकार नष्ट होऊन विश्वबंधुत्व वाढीस लागते. तुकाराम विठ्ठलाशी माऊलीचे नाते जोडतात. तू माऊलीहून मयाळ, चंद्राहून शीतळ, पाणी याहून पातळ कल्लोळ प्रेमाचा. विठ्ठलाला ते बंधू मानतात, माय बाप मानतात. देवा तू कृपा करुणा सिंधू, होशी माय बाप आमचा बंधू. जीवनसिद्धी साधन सिंधू, तोडशी भवबंधू कालपाश. असा विठ्ठल करुणासागर आहे. तो संसाराचे पास सहजी तोडतो. विठ्ठल नामाचे प्रेमसुख भक्तालाच माहीत असते. विठ्ठलाच्या भेटीची तळमळ त्यांना लागली आहे. कन्या सासुराशी जाये, मागे परतुनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. असे ते विठ्ठलाला काकुळती येऊन विचारतात. विराण्यामधून तुकारामांनी मधुरा भक्ती केलेली आहे. गवळणीमधून ते गोपीची भूमिका घेतात आणि विठ्ठलाला ते वल्लभ मानतात, म्हणजेच पती मानतात. ते म्हणतात, हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. घरगी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. बळीयाचा अंगसंग झाला आता नाही भय चिंता तुका म्हणे. तुकाराम इथे विठ्ठलाची पट्टराणी बनले आहेत. ते आता संसारात परत जाणारच नाहीत. सगळ्या विश्वात विठ्ठलच भरून राहिला आहे याची प्रचिती त्यांना येते. देव आणि भक्त यांच्यात एकतत्व असते हे सांगताना ते म्हणतात, लवन मेळविता जळे, काय उरले निराळे, तैसा समरस झालो तुझ माझी हरपलो. विठ्ठल भक्ती सरितेत डुबत असतानाच तुकारामांना हे अभंग सुचले आहेत. पिटू भक्तीचा डांगोरा हे त्यांच्या जीवनाचं ध्येय होते. तीच त्यांच्या कवितेची प्रधान प्रेरणा होती. त्यांच्या अभंगवाणीतून नीतिधर्माचा प्रसार त्यांनी केलेला आहे. माणसाची श्रेष्ठ कनिष्ठता कुळावरून आणि जातीवरून किंवा लिंगावरून ठरत नाही, तर अंतरंगाची शुद्धता आणि कर्तृत्व यावरून ती ठरते. शुद्ध मनाने परमेश्वराचे जो नामस्मरण करतो त्याची शुद्धता निखळ असते. मानसिक शुद्धता, सदाचार हे भक्तीच्या क्षेत्रातील निकष आहेत. चोखामेळा संत कान्होपात्र आणि संत जनाबाई यांच्या जातीची चिकित्सा करणारे मूर्ख आहेत. स्वतः तुकाराम अंतरंगातील उत्कट भावबळावर श्रेष्ठ संत बनले. चित्त विठ्ठलमय झाल्यामुळे सारे जीवन पवित्र होते.
संतांचे जीवन हे असे निर्मळ असते. ते त्यामुळेच नीतिमान बनतात. समाजातील प्रत्येक व्यक्ती नीतिमान झाली तर सर्व समाज सुसंस्कृत होऊन प्रगती करू शकेल हे तत्व त्यांना माहीत होते. म्हणून त्यांनी माणसाने संत, साधू, सज्जन आणि वैष्णव बनावे असा त्यांचा आग्रह होता. तुकाराम हे शुद्ध आचरणावर भर देणारे नैतिकतावादी सद्भक्त होते. त्यांच्या उपदेशात आत्मशुद्धी, आत्मसंयम, अहिंसा, करुणा, क्षमा, दया, शांती ही शाश्वत नीतिमूल्ये वारंवार येतात. ह्या मूल्यांच्या आग्रहाने व प्रसाराने संस्कृतीची एकात्मता सुरक्षित ठेवलेली आहे. दया तिचे नाव भूताचे पाळन, अनिक निर्दळन कंटकाचे, गरीब प्राणीमात्राचे रक्षण आणि समाजकंटकाचे निर्मूलन हीच खरी दया होय. पाप तिचे नाव न विचारिता नित, भलते ते उन्मत करी सदा. नीतीचा विचार न करता एखादा माणूस उन्मत होऊन भलतेच नीच कृत्य करतो ते पाप होय. जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मृदू सबाह्य न वनित तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरे जो हृदयी. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती, तोची भगवंताची मूर्ती. रंजल्या गांजल्यांना प्रेमाने आपले म्हणणे म्हणजे साधुत्व होय. सज्जनाचे चित्त लोण्याप्रमाणे अंतर्बाह्य मऊ असते. निराधारांना तो आपले मानतो आणि पुत्राप्रमाणे सेवकावरही दया दाखविणे ही साधूची वृत्ती होय. तुकाराम इथे साधुवृत्तीचा व सज्जनत्वाचा गौरव करतात. सज्जनाची लक्षणे सांगताना ते म्हणतात, मुखी अमृताची वाणी देव बेचावा कारणी, सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगा जळ. गोड बोलावे शरीर सत्कारणी लावावे, गंगा जळाप्रमाणे चित्त अंतर्बाह्य शुद्ध राखावे. अशांच्या संगतीत शरीर, मन, आत्मा याचे ताप शांत होऊन मनाला विश्रांती मिळते. गृहस्थ आश्रमाचं फळ कशात आहे हे तुकाराम फार चांगल्या रीतीने सांगतात. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, पर उपकारी नेने परनिंदा. परस्त्रिया सदा बहिणी माया, भूतदया गायी पशुचे पालन. तान्हेल्या जीवन वना माझे. चोख व्यवहार करून पैसा मिळवावा, मोह न ठेवता खर्च करावा, परोपकार करावा, परनिंदा करू नये. परस्त्रियांना बहीण मानावे, बहीण माना. प्राणीमात्रावर दया करा, गाय पशु यांचे पालन करा. वनामध्ये तहानलेल्यांना पाणी द्या. हा माणूस शांत स्वभावाचा असतो, तो कुणाशी वाईट वागत नाही. गृहस्थाश्रमाचे खरे फळ याच वर्तनातून मिळते. ब्रह्मपदाच्या प्राप्तीसाठी आवश्यक असलेले वैराग्याचे बळ हेच आहे. प्रपंच करण्याची उत्तम पद्धती इथे सांगितलेली आहे. संपत्तीपेक्षा ज्ञान, सुविचार आणि संस्कृती श्रेष्ठ आहे. हाच विचार इथे संत तुकाराम मांडतात. शांती आणि प्रीती, प्रसन्नता आणि समाधान यातच खऱ्या अर्थाने सुखाचे खरे झरे लपले आहेत. समाज सुसंस्कृत व्हायचा असेल तर व्यक्ती सदाचार संपन्न झाली पाहिजे. हे तत्व लक्षात घेऊन संत तुकारामांनी आपल्या अभंगामधून नीती धर्माचा प्रसार केला. परोपकार म्हणजे पुण्य, परपीडा म्हणजे पाप, संत संग हाच स्वर्गवास, संत विन्मुक्ता म्हणजे नरक अशा व्याख्या त्यांनी रूढ केल्या. भेदाभेद भ्रमण अमंगळ, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. थोरती गळाली पाहिजे अहंता, न करी दंभाचा सायास. अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, चित्तशुद्धी सेवा देवाचीही. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. अशा शेकडो वचनामधून तुकारामांनी नीतितत्वाचा प्रसार केला आणि तीच त्यांच्या कवितांची प्रेरणा ठरलेली आहे.
त्यांच्या अभंगातून त्यांनी अवगुण दंडनही केलं. तुकारामांनी जसा नीतीचा मूल्यांचा जोरदार पुरस्कार केला तसा ढोंगीपणावर खोटेपणावर आघातही त्यांची कविता करते. दंभाचा त्यांना तिटकारा आहे. दंभ म्हणजे खोटारडेपणा. आम्हा हे कौतुक जगा द्यावी नित ही त्यांची तळमळ आहे. त्याचबरोबर करावे फजित चुकती ते हे सांगण्यास ते विसरत नाही. म्हणजे जे चुकतात त्यांची फजिती होते. त्यांच्या वृत्तीत जशी विधायकता आहे तशी निषेधपरताही आहे. म्हणूनच दुर्जनांचे ते वाभाडे काढतात. तत्कालीन दांभिक साधूवर त्यांनी कठोर टीका केलेली आहे. परद्रव्य आणि परनारी याची परिभाषा अभिलाषा करून हे साधू समाजात वावरत असतात. काही जण भगवी वस्त्रे नेसतात पण त्यांना पारमार्थिक जाण नसते. मग कुत्र्याचा रंग भगवाच असतो. काही जण जटा वाढवतात पण कोल्हा त्या वेशात नेहमीच असतो. काही जण जमिनीत विवर करून राहतात, मग उंदीर तर बिळात राहतातच. शेवटी तुकाराम म्हणतात, तुका म्हणे ऐसे कासया करावे, देहासी दंडावे वाऊगेची, शरीराला विनाकारण का त्रास देता. हा प्रश्न, हा सवाल संत तुकाराम तत्कालीन अशा खोटारड्या आणि दांभिक साधूच्या बाबतीत करतात. पोपटपंची करून कीर्तन प्रवचन करणाऱ्यावर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे. ते म्हणतात, अर्थविन पाठांतर कासया करावे, व्यर्थची मरावे घोकुनिया. अर्थ न समजता केलेली घोकमपट्टीचा काहीच उपयोग नसतो. ज्याला अर्थ कळतो त्याचेच बोलणे अर्थपूर्ण असते. काही साधू गुडगुडी, मद्यपान, भांग व तंबाखू यात बुडालेले असतात. अशा साधूजवळ चेलेही जमतात. शिष्याकडून सेवा, मान, धन मिळण्याची ते इच्छा करतात. अशा ढोंगी साधूची डोकी तुकाराम बोडून काढतात. सोंगाच्या नरकाडी तुका बोडोनिया सोडी. द्रव्याची अपेक्षा धरून कीर्तन करणाऱ्या व्यक्तीला तुकाराम घरोघरी हिंडून पोटाची खळगी भरणारे लोभी मांजर म्हणतात. मित्रहो, आज आपण जर बघितलं तर सगळीकडे सप्ते, हरिनाम आणि कीर्तनाचा सुळसुळाटही आपल्याला दिसून येतो. परंतु ही कीर्तन करणारी जी मंडळी आहे, तुकारामांनी स्वतःसाठी कीर्तनासाठी काही एक दंडक घालून घेतलेले होते. ज्या ठिकाणे कीर्तन करावे त्या ठिकाणे अन्नही न सेवावे असं ते म्हणतात. परंतु आज जर आपण बघितलं तर कीर्तन, प्रबोधन, उद्बोधन, जनजागृती हे करण्यासाठी किंवा याचा मोबदला व्यक्तीनं घेतला न पाहिजे. तो तुकारामाने घेतला नाही. परंतु तुकाराम, एकनाथ, ज्ञानेश्वर आदी संतांची अभंग रचना की त्या एका अभंगावर कीर्तन करून कितीतरी बिदागी आणि पैसे मिळवणारे कीर्तनकार महाभागी आज आपल्याला पाहायला मिळतात. परंतु तुकारामाप्रमाणे तुकाराम ज्या ठिकाणी राहिले त्या ठिकाणी जास्त काळ थांबतही नसत, तिथलं अन्नही सेवन करत नसत. तर मग तिथली जी काही देणगी आहे किंवा जी काही बिदागी आहे ती कशाला घेत असेल. कारण तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले मोहरा ह्यासुद्धा त्यांनी स्वीकारल्या नाहीत. ते म्हणाले, राजे होय ते आम्हाला मृतिके समान आहेत. अशा पद्धतीनं कुठल्याही फळाची अपेक्षा किंवा न ठेवणारा संत म्हणून तुकारामाकडं बघता येतं. आणि म्हणूनच तुकाराम मोठा ठरतो. म्हणूनच तुकारामाच्या संदर्भामध्ये म्हणजे तो महाकवी आहे. जीवनातील असा एखादा प्रसंग किंवा एखादा गोष्ट किंवा बाब नाही की त्या संदर्भानं तुकारामाने लिहिलेलं नाही. वेदाचा तो अर्थ आम्हाच ठावा, इराणी वहावा भार माथा. म्हणजे वेदाचं तत्त्वज्ञान अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये जनसामान्यांना अतिशय 4-4 ओळीच्या अभंगामधून सांगण्याचं काम संत तुकारामांनी केलेलं आहे. म्हणून तुकाराम नाव घेता कापे यम असंही त्या संदर्भात म्हटलं जातं. जगद्गुरू असं म्हटलं जातं. वंदनीय जगद्गुरू संत तुकाराम असं म्हटलं जातं. बघा की कामक्रोध लोभ चित्ती वारीवरी दाविती विरक्ती अशापाशी बांधोनी चित्त म्हणती झालो आम्ही मुक्त असा त्यांचा व्यवहार दंभाने म्हणजे कुणाचा या अशा ढोंगी साधूंचा असतो. अशांचे आयुष्य वाया जाते. काही लोक थोड्या ज्ञानाच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात आणि अल्पविद्या परी गर्व शिरोमणी मजहुनी ज्ञानी कोण आहे. हे गर्विष्ठ लोक खऱ्या
साधूची निंदा करतात, सज्जनाची हेटाळणी करतात. तुका म्हणे ऐसे मावेचे महंत, त्यापाशी गोविंद नाही नाही. स्नान संध्यान करणारे, भांग पिणारे व मद्यपान करणारे ते दांभिक संत. तुका म्हणे अवघे सोंग, तेथे कैचा पांडुरंग. अशा ढोंगी साधूवर तुकारामांनी शस्त्र धरले आहे. ते म्हणतात की ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू. अंगा लावूनिया राख, डोळे झाकून करती पाप. दाऊन वैराग्याच्या कळा, भोगी विषयाचा सोहळा. तुका म्हणे सांगो किती, जळो तयाची संगती, जळो तयाची संगती. अशा तऱ्हेने तुकारामांनी पाषांड खंडन केले आहे. परपीडिक तो आम्हा दावेदार, ही त्यांची भूमिका होती. म्हणून अवगुणांचे दंडन, ही त्यांच्या कवित्वामागील प्रेरणा आपणास सांगता येते. आत्मविष्कार हा संत कवितेचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. आत्मविष्कारच त्यांनी केलेला आहे की नवे ही वाणी मज पदरीची, मज विश्वंभर बोलवितो. आपल्या निर्मितीच्या संदर्भात म्हणतात किंवा अम्मा घरी धन, शब्दाचीच शस्त्रे, शब्दाचीच शस्त्रे. यत्ने करू शब्दच्या आमच्या जीवाच्या जीवन, शब्द वाटू जन धन लोका. शब्दाच्या संदर्भात काव्य निर्मितीच्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांची ती रचना आपल्याला सांगता येते. तुकाराम कविता लिहित नाहीत तर बोलतात. कविता बोलणारा कवी आपला अनुभव शब्दबद्ध करीत असतो. तुकारामाचं व्यक्तिमत्व हे विनयशील, सरळ, शांतप्रिय आणि कनवाळू होते. हे त्यांच्या अभंगावरून आपल्या लक्षात येते. त्यांच्या अभंगावरून तुकाराम हे ज्ञानी, सुवेद्य असल्याचेही सिद्ध होते. क्वचित काही वेळा ते रागीट, कडवट, गावंढळ असल्याचेही जाणवते. तरी मुळात ते क्षमाशील, चिंतनशील, संवेदनशील आणि मनमोकळे होते. अशा व्यक्तिमत्वाचा आत्मविश्वास म्हणजे त्यांची अभंगवाणी होय. आणि ही वाणी म्हणजे तुकारामाच्या व्यक्तिमत्वाचा विमुक्त आविष्कार आहे. तुकारामाची अभिव्यक्ती ही नेहमीच दिलखुलास असते. तिच्यात एक प्रकारचा बेधुंद विमुक्तपणा असतो आणि फुरटेपणा तिला ठाऊक नाही. भरघोसपणा हे तिचं वैशिष्ट्य आहे. तिच्यातून व्यक्त होणारे भावानुभव हे रसरसलेले असतात. त्यात एक प्रकारची सजीवता व सामर्थ्य असते. जीवनाची निशाणी ते बरोबर घेऊन येतात. अनुरेणू थोकडा तुका आकाशा एवढा, गिळुणी सांडेले कळीवर भव भ्रमाचा आकार. सांडेली त्रिपुटी दीप उजळला गटी, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. इथे अरूपाला रूप आले आहे तर अव्यक्त व्यक्त झाले आहे. ह्याबरोबरच वेदाचा तो अर्थ अम्मासीची ठावा, एराने वाहावा भार माथा असे आत्मविश्वासपूर्वक उद्गार ते काढताना दिसतात. तुकाराम उत्स्फूर्तपणे उद्गारतात. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताही, परी आवरेना तुका म्हणे मेघ. नाचवी मयुरे लपविता खरे येत नाही. तुकारामाच्या कवितेची जर बलस्थाने बघितले तर मराठीतील उत्तम भाव कविता म्हणून त्यांच्या कवितेकडे आपल्याला बघता येतं. नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी. विठ्ठल पायी पडे मिठी, नामाप्रते साधन नाही. जे तू करशी अनेक काही, हाकोरुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. अशा प्रकारे नाम महात्म्य त्यांनी अभंगाच्या माध्यमातून गायलेलं आहे. कन्या सासुरासी जाये मागे परतुनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा किंवा भेटसी केशवा. चुकलिया माये बाळ हुरू हुरू पाहे, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. म्हणजे या अभंगामध्ये तुकारामाचे मन विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुरलेले आहे. आई विना बाळ आणि जलाविना मासा जसा तळमळतो तशी मनाची स्थिती झालेली आहे. सासरी निघालेल्या कन्येची सासरी मनाची जी उलघाल आहे ती वाचकाला सुद्धा जाणवते. म्हणून हृदय अशा प्रकारचा उपमा अलंकाराने कवितेत काव्यात्मकता तुकाराम आणताना दिसतात. प्रबळ आत्मप्रगटीकरण त्यांच्या कवितेमध्ये आहे. शुभाशितता हा एक महत्त्वाचा गुणधर्म त्यांच्या कवितेचा आहे. असाध्य ते साध्य करिता सायास, नाव त्याचे अभ्यास तुका म्हणे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ, ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे
अंतकाळाचे नाही कोणी. दया तिचे नाव भूताचे पालन आणिक निर्दाळन कंटकाचे. तुझं आहे तुझ पासी परी तू जागा चुकलासी. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. कानडीने केला मराठी भरतार. एकाचे उत्तर एकान करे. भूतदया ज्याचे मनी त्याच्या घरी चक्रपाणी. अशी कितीतरी अवतरणे मराठी माणसाच्या जिभेवर आजही संत तुकारामाची आहेत. ह्या उक्ती आता तुकोबाच्या राहिल्या नसून त्या यच्चयावत मराठी माणसाच्या झाल्या आहेत. सर्व संतांमध्ये तुकोबाच्या कवितेतील ही अवतरण क्षमता लक्षणीय आणि आगळी अशा प्रकारची आहे. तुकारामाची कविता म्हणजे अस्सल मराठमोळी वाणी ज्याला म्हणता येईल ती आपल्याला म्हणता येते. तुकोबाची वाणी ही अस्सल मराठमोळी आहे. ती शिष्टाची भाषा नाही. आपण सुसंस्कृत आहोत असे ती दाखवत नाही. ही अभंगवाणी आपले सामर्थ्य लोकभाषेतून आणते. लोकभाषेची बोलण्याची पद्धती, त्यातील वाक संप्रदाय, म्हणी, बोलके शब्द घेऊन ती अभंगवाणी बोलते. तुकोबांनी कवितेच्या भाषेत अभंग लिहिली नाहीत. देव सारावे परते संत पुजावे आरते. कांद्याचा खाणारा चोजवी कस्तुरी. ओटीच्या परिस मुठीचे ते वाडे. नवा नवरसाची झालो तुमाशी वाणीची. ह्या ओळीतील भाषेचे लोकभाषेशी जवळचे नाते आपणास दिसते. मित्रहो, तुकारामांनी पायकीचे अभंग लिहिलेले आहेत. तुकारामांचं जीवनचिंतन आणि त्यांची एकूण प्रतिमासृष्टी जर बघितली तर अतिशय साध्या सोप्या सामान्य माणसाला समजेल अशा प्रकारचे दाखले आणि दृष्टांत त्यांच्या कवितेमधून येताना दिसतात. अफाट असं अनुभव विश्व त्यांचं होतं. त्यांच्या कवितेची व्याप्ती आणि विविधता मोठ्या पद्धतीनं आपल्याला सांगता येते. त्यांनी बाळक्रीडेचे अभंग लिहिले, आत्मचरित्रात्मक अभंग लिहिले, प्रासंगिक काही अभंग लिहिले, भक्ती संदर्भानं, नाम महात्म्य, विठ्ठल महात्म्य संदर्भानं अभंग लिहिले, जीवनकार्य आणि धर्मरक्षण या संदर्भातही आणि प्रापंचिकांनाही उपदेश त्यांनी केला. समाज प्रबोधन त्यांनी घडवलं. शाक्ताचे अभंग त्यांनी लिहिले. अशा पद्धतीनं संत तुकाराम त्यांनी केलेलं कार्य जोपर्यंत आकाशामध्ये चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत त्यांचं कार्य हे आणि त्यांची कीर्ती ही राहणार आहे हे मात्र निश्चितच. आणि म्हणून त्यांची आज तुकाराम बीज आहे आणि तुकाराम बीजेच्या निमित्ताने त्यांच्या एकूण कवितेच्या संदर्भानं मी थोडक्यामध्ये आपणासमोर व्यक्त झालेलो आहे. त्या अनुषंगाने पुन्हा एकदा आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा हा अभंग त्यांचा आणि तुकाराम यांची जे साहित्य आहे हे साहित्य आपण निश्चितपणानं आपल्या घरामध्ये ते असलं पाहिजे. आपण त्याचं वाचन केलं पाहिजे. नव्हे ज्या पद्धतीनं ज्ञानेश्वरांनी एकतरी ओवी अनुभवावी तसं एकतरी अभंग अनुभवावा या पद्धतीनं आपण तुकाराम जगलो पाहिजे. तुकारामाची वाणी आपली वाणी होणं गरजेचं आहे. तरच खऱ्या अर्थानं आणि त्या पद्धतीनं जर आपण वागलो न जावे लागे वनांतरा तो नारायण येतो घरा. म्हणजे प्रपंच करत असताना परमार्थ करता येतो याचं उत्तम पद्धतीचं उदाहरण आणि एक संसारिक प्रापंचिक संत म्हणजे संत तुकाराम हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून मित्रहो, तुम्ही आम्ही सगळ्यांनी संतांना जातीमध्ये बांधून टाकलं, परंतु संत हे सकल सर्वांसाठी विश्वासाठी होते हे आपण निश्चित ध्यानात घेतलं पाहिजे. आणि त्यांनी जे केलेलं उद्बोधनाचं समाज जागृतीचं आणि समाजातील जे त्याज्य टाकाऊ अज्ञान अंधकार आहे हे नष्ट करण्याचं काम ते केलेलं आहे. तीच परंपरा आणि तोच वारसा तुम्ही आम्ही सगळ्यांनी पुढं नेणं गरजेचं आहे. एवढाच विचार या तुकाराम बीजेच्या निमित्ताने आणि त्यांचा विचार आपण पुढं नेण्याचं काम जर केलं तर निश्चितच खऱ्या अर्थानं तुकाराम बीज साजरी होते असं आपल्याला म्हणता येईल. तुम्ही सर्वांनी हे ऐकलं त्याबद्दल आपले आभार आणि धन्यवाद.